आणि आता थेट जातोय आपण संग्रामपूरमध्ये। संग्रामपूर तालुक्यात बोगस बियाण्यांमुळे एका शेतकऱ्यावर आपल्या हातातील पीक नष्ट करण्याची वेळ आली। आपण पाहतोय निवाना गावातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी एका शेतकऱ्याने 7 एकर शेतामध्ये पेरलेल्या सोयाबीन पैकी केवळ 20% उगवण झाली आहे आणि त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने उभं पीक रोटावेटर फिरवून नष्ट केलंय। विशेष म्हणजे तक्रार देण्यासाठी गेल्यावर तालुका कृषी अधिकारी पद गेल्या 6 महिन्यापासून रिक्त असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। आधीच अल्प पावसामुळे त्रस्त असलेला शेतकरी आता बोगस बियाणे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे देखील पूर्णपणे हवालदिल झालाय। आता शेतकरी यांनी करायचं काय, त्यांनी जायचं कोणाकडे दाद मागायला, असा प्रश्न उपस्थित होतोय। 4 एकर सोयाबीन पेरले होते, त्यापैकी 20% सोयाबीन उगवले। आता माझ्या 4 एकर शेतावर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे। दुबार पेरणी करण्यासाठी निसर्ग साथ नाही, गेल्या 12 दिवसापासून पाऊस नाही व तसेच पेरणीसाठी पैसे उपलब्ध नाहीत। तर आमची सरकारला मागणी आहे की आम्हाला तात्काळ काही ना काही 50,000ची मदत द्या व आम्हाला बियाणे उपलब्ध करून द्या। आमच्याकडे कृषी अधिकारी उपलब्ध नाही आहेत। तालुक्याला कमसे कम 1 वर्ष आसपास होत आलेलं आहे, तरी आणखीन कृषी अधिकारी आम्हाला भेटलाच नाही। त्यामुळे काय होते, कुठेतरी हे शेतकऱ्यांचा नाही कृषी विभागाशी जो संवाद आहे तो कुठेतरी दूर होत चाललेला आहे। त्यामुळे काय त्वरित पंचनामे व्हायला पाहिजेत आणि शासनाने शेतकऱ्याला त्वरित हे मदत जाहीर करायला हवी, कारण त्याच्याकडे आता 3 पेरणीचं संकट आहे। आता पाऊस नाही आहे, त्यामुळे बरेचसे सोयाबीन हे निघालेले होते ते लहान आहेत आणि ते जळत आहेत पूर्णपणे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।